महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। पत्रकारितेच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे। ते धरणे आंदोलन हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष रमेश कदम व ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संजयजी बर्दापूर आहेत। या ठिकाणी बघू शकता प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्व मीडियाचे या ठिकाणी पदाधिकारी या धरणे आंदोलनामध्ये उपस्थित आहेत आणि हे धरणे आंदोलन या पत्रकार आणि पत्रकारितेच्या न्याय हक्कासाठी आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होत आहे। अशाच प्रकारे आपल्या वसमत हिंगोली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी वसमत तालुका या ठिकाणी उपविभागीय अधिकारी या ठिकाणी सुद्धा हे धरणे आंदोलन चालू आहे। नेमकं या पत्रकार जे नेमके लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो, न्याय हक्कासाठी न्याय देणारे हे जे पत्रकार आहेत त्यांनाच आज धरणे आंदोलन करण्याची या ठिकाणी वेळ आली। आपल्यासोबत व्हॉइस ऑफ मीडियाचे अनेक या ठिकाणी पदाधिकारी या धरणे आंदोलनामध्ये उपस्थित आहेत। नेमक्या या धरणे आंदोलनाच्या मागण्या काय आहेत आपण थेट त्यांच्याशी जाणून ज्येष्ठ पत्रकार ज्यांची संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये ओळख आहे असे चंद्रकांतजी दवणे सुद्धा या धरणे आंदोलनामध्ये उपस्थित। आपण या धरणे आंदोलनामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे, काय मागण्या आहेत, काय शासनाला इशारा असेल? व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन वसमतला करण्यात आलं आहे। तर व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने हे आंदोलन असलं तरी सर्व पत्रकारांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। वेगवेगळ्या 8 मागण्या आहेत। यामध्ये सर्वात पत्रकारांच्या जिव्हाळ्याची अशी मागणी आहे की ज्या पत्रकारांना 10 वर्ष या सेवेत पत्रकार म्हणून काम करतात त्यांना अधिक स्वीकृती मिळाली पाहिजे अशी प्रमुख मागणी आहे। यासाठी आता शासनाने लक्ष द्यायला पाहिजे आणि वृत्तपत्राच्या मालकाकडून या संदर्भात पाठपुरावा होणे गरजेचं आहे। आणि या मागणीला जर पाठिंबा मिळाला आणि सरकारला जर दिलं तर प्रत्येक म्हणजे ग्रामीण भागात जे पत्रकार काम करतात त्यांना न्याय मिळेल आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ पत्रकारांना मिळाला पाहिजे अशी पत्रकार संघटनाची मागणी आहे। त्यामुळे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी या वसमत येथे जे भव्य प्रमाणात धरणे आंदोलन करण्यात आलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलो आहे। सगळ्या नवनिर्वाचित नेमके काही दिवसामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली। अशाच प्रकारे या वसमत तालुक्यातील पत्रकारांच्या न्यायासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलं असे संजयजी बर्दापूर सर, काय मागणी असेल, काय या शासनाला इशारा असेल या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून? कसं आहे, हे धरणे आंदोलन संपूर्ण राज्यभरात जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर आहे। व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संदीप भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू आहे। विशेष म्हणजे पत्रकारितेसाठी जे झगडणारे लोक आहेत, पत्रकारितेसाठी जे लोकांना न्याय देण्याचं माध्यम आहे त्याच लोकांवर कुठेतरी आर्थिक कुऱ्हाड आहे आणि ह्याच माध्यमातून आदरणीय संदीप काळे यांनी विविध मागण्या पत्रकारांची लावून धरलेल्या आहेत। ते मग पत्रकारितेचं उद्योग असतील, पत्रकारितेचं कुटुंब, पत्रकारितेचं जे काही सामाजिक कार्य आहे ते त्या सर्वांसाठीच आहे। जवळपास 2019 पासून ते आज तक आहेत 2026 पर्यंत 150% खर्च वाढलेला आहे प्रिंटिंगचा। प्रिंटिंग असेल, त्याच्यामध्ये कागद असेल, त्याच्यामध्ये नोकरशाही असेल, मात्र त्या प्रमाणामध्ये जाहिरातीच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न हे तोकडं आहे आणि ते खर्च कुठलाही पत्रकार किंवा उद्योग हा खर्च चालू शकत नाही। म्हणून त्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की 150% जाहिरातीचा जो खर्च आहे, जाहिरातीचा जो रेट आहे तो 150% वाढवून द्यावा, जेणेकरून पत्रकारांना त्यामध्ये उत्पन्नाचं स्तोत्र सुरू होईल। दुसरी गोष्ट असं आहे, पत्रकारांसाठी आहे, अनेक वर्षापासून पत्रकारितेमध्ये लोक काम करतायत। कोणाची 20 वर्ष आहेत, कोणी 30 वर्ष आहे, कोणी 10 वर्षाच्या पुढे गेलेले आहेत, मात्र त्यांना आजपर्यंत अधिस्वीकृती पत्र त्यांना मिळालेलं नाही। म्हणून ही प्रमुख मागणी पत्रकारांसाठी आहे। ज्या पत्रकारांनी 10 वर्षे आपली सेवा पूर्ण केलेली आहे, पत्रकारिता केलेली आहे, ते कुठल्याही माध्यमाचा असो, मग ते नभोवाणी असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, त्यांना शासनाने अधिस्वीकृती पत्र देऊन सन्मानपूर्वक त्यांचं स्वागत करावं अशी एक मुख्य मागणी आहे। या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडियाचं जे तालुका स्तरावरलं कामकाज बघणारे तालुका अध्यक्ष नागरे सर सुद्धा या आंदोलनामध्ये आपण बऱ्याच वेळेस या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये आंदोलन केली, मोर्चे केले, तरी पण हा म्हणजे या शासनाला काय म्हणजे हे पडलेलं नाही। या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून काय इशारा असेल? व्हॉइस ऑफ मीडिया
ही जागतिक पातळीवरची एकमेव संघटना भारतामध्ये सध्या कार्यरत आहे आणि या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय संदीपभाई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रामध्ये तमाम तालुक्यात जिल्ह्यात या धरणे आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. ही फक्त व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं सुरुवात झालेली आहे आता आणि पत्रकारांसाठी जो लढा उभा केलेला आहे याची जर प्रशासनाने आणि शासनाने जर गांभीर्याने दखल जर नाही घेतली याच्यापेक्षाही पत्रकार आता तीव्र आंदोलनाच्या भूमिकेत आणि पावित्र्यात असणार आहेत. कारण या अगोदर आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून अनेक आंदोलनं उभी केली, अनेक सरकारला निवेदनाद्वारे मागणी सुद्धा केली, पण अजूनही सरकारला आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याचं कुठेतरी भान येत नाही. पुन्हा एकदा आम्ही स्मरण करण्यासाठी आजच्या महाराष्ट्रामध्ये हे धरणे आंदोलन उभं केलेले आहे. शासनाला या निमित्तानं आम्ही एवढंच सांगू इच्छितो की लोकशाहीचा जो चौथा स्तंभ म्हणून आमच्याकडे बघितलं जातं त्या चौथ्या स्तंभाचा कुठेतरी आत्मसन्मान आणि जीवनमान जे उंचवण्याचा जो प्रयत्न व्हायला पाहिजे होता तो कुठेतरी खालावत आहे. ही दखल शासन पातळीवर जर नाही घेतली तर याच्या पलीकडे जाऊन आम्ही अतितीव्रतेच्या पद्धतीने आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. पत्रकारांचे मार्गदर्शक म्हणून ज्यांची ओळख आहे, नेहमीच नवीन पत्रकारांना सातत्यानं एक मार्गदर्शन करत असतात असे नामदेवजी दळवी सुद्धा या धरणे आंदोलनामध्ये होते. आपण या धरणे आंदोलनामध्ये उपस्थित आहे. काय या सरकारला इशारा असेल काय? वास्तविक पाहता शासन एकीकडे म्हणते आणि संविधान एकीकडे म्हणते की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि चौथ्याच आधारस्तंभाला 20-20 वर्षापासून तुम्ही अंधारात ठेवत असाल तरी लोकशाहीचं दुर्दैव आहे. एकीकडं शासनाची भूमिका चुकीची आहे का पत्रकाराची भूमिका चुकीची आहे हे सरकारने सिद्ध करावं. गेल्या 20-25 वर्षापासून अनेक गोष्टी दुपटी तिपटीने वाढल्यात. अहो, जागतिक युद्धाचा परिणाम झाला म्हणून गॅस भेटत नाही म्हणून अनेक कंपन्या बंद पडल्यात, हॉटेल बंद पडल्यात. आणि मग पत्रकाराची काय अवस्था असेल याचं एक साधा अनुमान जर सामान्य नागरिकाला कळतं तर शासनाला का कळत नाही. मग या भूमिकेतून व्हॉइस ऑफ मीडियाने केवळ एक संघटना म्हणून काम करते, बाकी सगळ्या संघटनेच्या पत्रकाराचा या मागण्यांसाठी पाठिंबा आहेत. आदरणीय काळे साहेबांनी राज्यभर आणि देशभर जी अतिशय वाईट अवस्था असलेली व्यवस्था नीट करण्याच्या भूमिकेतनं काम केलेलं आहे. 10-20 वर्ष पत्रकार आयुष्य त्या याच्यामध्ये घालतोय पत्रकारितेमध्ये. ना पत्रकाराला पगार असतोय. आम्ही मागतोय फक्त मान आणि किंमत. ती किंमत शासनाला ज्या पद्धतीने देणं अपेक्षित आहे ती जर शासनाला देणं होत नसेल तर चौथा आधारस्तंभ म्हणून मिळवायचं का? म्हणून या भूमिकेतून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. व्हॉइस ऑफ मीडिया केवळ एक माध्यम बनलेली आहे आणि ही देशभर समोर उभी आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये आंदोलन तीव्र करण्याची भूमिका आदरणीय काळे साहेबांची आहे. नमस्कार सर. आताच बघितलं आपण या व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व संदीपजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर, जिल्हाभर आणि तालुकास्तरीय हे धरणे आंदोलन चालू आहे. नेमकं लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजणाऱ्या पत्रकारांना आज धरणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आणि या धरणे आंदोलनाचा आता या बेळकट ह्या शासनावर पडेल का आणि या पत्रकारांच्या जे काय मागण्या आहेत पूर्ण करतील का हे महाराष्ट्र लाईव्ह मागण्या केली वसमत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.